सत्य घटनेकडे वळूया. नमस्कार मित्रांनो. काल विचारलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर सोपान शिरसाठ यांनी दिले. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. चला तर मग आजच्या एका धक्कादायक आणि विचार करायला लावणाऱ्या सत्य घटनेकडे वळूया. आपल्या समाजात अनेक कुटुंबे आर्थिक अडचणींमध्ये जगत असतात. काही जण प्रामाणिकपणे मेहनत करून आपला संसार उभा करतात, तर काही चुकीच्या निर्णयांमुळे स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात. आजची घटना अशाच एका कुटुंबाची आहे, जिथे गरिबी, पैशाची गरज, चुकीचे निर्णय आणि विश्वासघात यांची साखळी अखेर एका भीषण गुन्ह्यात बदलली. ही घटना महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एका गावात घडल्याचं सांगितलं जातं. या गावात राहत होता मंगेश भियारे, नाव बदललेले, वय साधारण 32 वर्षे. मंगेश हा अत्यंत मेहनती आणि प्रामाणिक स्वभावाचा होता. गावातील द्राक्ष बागांमध्ये रोजंदारीवर काम करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. सकाळी सूर्योदयापूर्वी घराबाहेर पडायचं आणि संध्याकाळी थकून भागून घरी यायचं. हा त्याचा नित्यक्रम झाला होता. त्याच्या मेहनतीची गावात चर्चा होती, पण त्याच्या प्रामाणिक स्वभावाचाच काही लोक फायदा घेत होते. ज्या बागायतदाराकडे तो काम करत होता, त्याचं नाव होतं चंद्रकांत जाधव, नाव बदललेले. गावातील श्रीमंत द्राक्ष उत्पादकांपैकी तो एक होता. मोठी शेती, भरपूर पैसा आणि अनेक मजूर त्याच्याकडे काम करत होते. मात्र मजुरांशी वागण्याची त्याची पद्धत चांगली नव्हती. काम करून घेताना तो गोड बोलायचा, पण पैसे देण्याची वेळ आली की कारणं सांगून मजुरांना थाथंबवायचा. कधी उद्या ये, कधी हिशोब बाकी आहे, तर कधी पुढच्या आठवड्यात देतो, असं म्हणत तो मजुरांचे पैसे अडकवून ठेवायचा. मंगेशही त्याच अन्यायाचा बळी ठरत होता. एक दिवस दिवसभर काम करूनही पैसे न मिळाल्याने तो खूप निराश झाला. थकलेल्या अवस्थेत तो घरी आला. घरात पत्नी कल्पना, नाव बदललेले, त्याची वाट पाहत होती. मंगेशने हातपाय धुतले आणि शांतपणे म्हणाला, आता माझ्याने होत नाही. किती दिवस मेहनत करायची आणि पैसे मागण्यासाठी पुन्हा पुन्हा त्याच्या मागे फिरायचं. कल्पनाने त्याचं बोलणं शांतपणे ऐकलं. ती म्हणाली, तुम्ही इतके कष्ट करता, पण त्याची किंमतच मिळत नाही. आपल्या गावापासून काही किलोमीटरवर नवीन कंपनी सुरू झाली आहे. तिथे कायमस्वरूपी काम मिळालं तर आपला संसार थोडा सावरू शकतो. मंगेश काही क्षण विचारात पडला. दुसऱ्याच दिवशी सकाळी तो त्या कंपनीत काम शोधण्यासाठी गेला. दरम्यान चंद्रकांत आपल्या शेतात मंगेशची वाट पाहत होता. बराच वेळ झाला तरी मंगेश आला नाही. त्याने एका दुसऱ्या मजुराला विचारलं, मंगेश दिसला का? नाही साहेब. चंद्रकांतच्या मनात शंका आली. शेवटी तो स्वतःच मंगेशच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. तो घरासमोर पोहोचला आणि दरवाजावर टकटक केली. दार उघडलं. समोर उभी होती कल्पना. चंद्रकांतने प्रथमच तिला इतक्या जवळून पाहिलं. ती शांतपणे म्हणाली, या, बसा. चंद्रकांत घरात आला. त्याने विचारलं, मंगेश आज कामावर का आला नाही? कल्पनाने उत्तर दिलं, त्याला दुसरीकडे काम शोधायचं होतं. बराच काळ झाला, त्याचे पैसेही बाकी आहेत. हे ऐकून चंद्रकांत काही क्षण गप्प बसला. मग त्याने खिशातून पैशांचा गठ्ठा काढला आणि मंगेशची थकबाकी मोजून कल्पनाच्या हातात दिली. हे त्याचे पैसे, आणि त्याला सांग, परत कामावर यायचं असेल तर येऊ शकतो. कल्पनाने पैसे घेतले. चंद्रकांत उठला. जाताना तो म्हणाला, तुलाही काम करायचं असेल तर माझ्या बागेत ये. सध्या मजुरांची गरज आहे. कल्पनाने लगेच उत्तर दिलं नाही. ती फक्त म्हणाली, मी विचार करून सांगते. चंद्रकांत निघून गेला. त्या संध्याकाळी मंगेश घरी परतला. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं. तो म्हणाला, मला कंपनीत काम मिळालं. महिन्याला निश्चित पगार मिळणार आहे. हे ऐकून कल्पनालाही आनंद झाला. तिने चंद्रकांत आल्याचं आणि पैसे देऊन गेल्याचं सांगितलं. तसेच त्याने बागेत कामाची ऑफर दिल्याचंही सांगितलं. मंगेश काही वेळ विचारात पडला. घर खर्च, वाढती महागाई आणि स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न, या सगळ्यांचा विचार करून त्याने पत्नीला बागेत काम करण्याची परवानगी दिली. त्याला वाटलं, दोघं मिळून मेहनत करतील, पैसे साठवतील आणि काही वर्षांत स्वतःचं छोटंसं घर उभं करतील. पण त्याला माहीत नव्हतं, याच निर्णयामुळे त्यांच्या आयुष्यात अशा घटनांची मालिका सुरू होणार होती, ज्याचा शेवट पोलीस ठाणे, न्यायालय आणि एका भयानक गुन्ह्यात होणार होता. पार्ट 2. वाढत गेलेला विश्वास, सुरू झालेला संशय. मंगेशला कंपनीत काम मिळाल्यानंतर त्याचं आयुष्य एका ठराविक दिनक्रमात अडकलं. सकाळी 7 वाजण्यापूर्वी तो घराबाहेर पडायचा. कंपनी गावापासून काही अंतरावर असल्याने येण्या-जाण्यातच बराच वेळ जायचा. अनेकदा त्याला ओव्हरटाईमही करावा लागायचा. त्यामुळे तो रात्री उशिरा घरी पोहोचत असे. दरम्यान कल्पनाने चंद्रकांतच्या द्राक्षबागेत काम सुरू केलं. सुरुवातीला ती इतर मजुरांसोबतच काम करत होती. द्राक्षांच्या वेलींना आधार देणे, तण काढणे, पाण्याच्या पाईपची व्यवस्था करणे आणि इतर शेतीची कामे ती मन लावून करत होती.
चंद्रकांत अधूनमधून सर्व मजुरांशी बोलत असे, पण कल्पनाशी तो थोडं अधिक लक्ष देऊन बोलत असल्याचं काही मजुरांच्या लक्षात येऊ लागलं. काम जास्त झालं तर सांग, उन्हात जास्त उभी राहू नको, पाणी पिऊन घे, अशी साधी वाटणारी वाक्य इतरांपेक्षा जास्त वेळा तिच्याशी बोलली जात होती. काही महिलांनी ही गोष्ट लक्षात घेतली, पण त्यांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. एक दिवस दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत चंद्रकांतने कल्पनाला कार्यालयाजवळ बोलावलं. हे घे, असं म्हणत त्याने तिला मेहनतीबद्दल थोडे जास्त पैसे दिले. कल्पना आश्चर्यचकित झाली. हे कशासाठी? तू चांगलं काम करतेस. ती काही बोलली नाही, पण तिच्या मनात पहिल्यांदाच एक विचार आला. इथे काम केल्याने आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. दिवस पुढे सरकत गेले. मंगेश कंपनीच्या कामात अधिकाधिक व्यस्त होत गेला. काही दिवस त्याला सलग रात्रपाळीही करावी लागली. घरात त्याचा वेळ कमी होत चालला होता. एकीकडे मंगेश कुटुंबासाठी जास्त पैसे कमावण्याचा प्रयत्न करत होता, तर दुसरीकडे गावात कुजबूज सुरू झाली होती. बागायतदार कल्पनाला जरा जास्तच महत्त्व देतो. काहीतरी वेगळंच सुरू आहे बहुतेक. अशा चर्चा चौकात, पाणवठ्यावर आणि शेताच्या बांधावर होऊ लागल्या. पण अफवा आणि सत्य यांच्यामध्ये फरक असतो. मंगेशला यापैकी काहीच माहिती नव्हतं. दरम्यान मंगेशचा जुना मित्र प्रवीण पुन्हा त्याच्या संपर्कात आला. एके दिवशी तो कंपनीबाहेरच मंगेशला भेटला. "अरे, आता भेटणंच बंद झालंय तुझं." मंगेश हसत म्हणाला. "काम खूप वाढलंय, घरासाठी पैसे साठवतोय." प्रवीणने त्याचं अभिनंदन केलं आणि निघून गेला. काही दिवसांनी गावात एका महिलेनं कल्पनाला शहरात कुणासोबत पाहिल्याची चर्चा सुरू झाली. कोणीही खात्रीने काही सांगत नव्हतं, पण गावात अफवा पसरायला वेळ लागत नाही. ही बातमी शेजारी राहणाऱ्या गायत्रीच्या कानावरही गेली. गायत्रीने सुरुवातीला दुर्लक्ष केलं. तिला वाटलं लोकांचं कामच बोलणं आहे. पण काही दिवसांनी तिने स्वतः काही संशयास्पद हालचाली पाहिल्या. त्यानंतर तिच्या मनातही प्रश्न निर्माण होऊ लागले. तिने अजून कोणालाही काही सांगितलं नव्हतं, पण ती शांतपणे निरीक्षण करत होती आणि तिला अजिबात कल्पना नव्हती की ती पाहत असलेल्या या छोट्या छोट्या गोष्टी काही दिवसांत एका भीषण गुन्ह्याचा सर्वात महत्त्वाचा धागा ठरणार होत्या. पार्ट 3. संशयाचं रूपांतर संतापात दिवस पुढे सरकत होते. मंगेश कंपनीत कंपनीत दिवस-रात्र कष्ट करत होता. अतिरिक्त शिफ्ट करून जास्त पैसे कमावण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. त्याच्या मनात एकच स्वप्न होतं. काही वर्षांत स्वतःचं छोटंसं घर उभारायचं आणि कुटुंबाला चांगलं आयुष्य द्यायचं. दुसरीकडे गावात मात्र वेगळ्याच चर्चा सुरू होत्या. लोक उघडपणे काही बोलत नव्हते, पण कुजबूज दिवसेंदिवस वाढत होती. काहींना कल्पनाच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. मात्र ठोस पुरावा नसल्यामुळे कोणीही मंगेश समोर बोलण्याचं धाडस करत नव्हतं. शेजारी राहणारी गायत्री हे सगळं शांतपणे पाहत होती. सुरुवातीला तिला वाटलं की कदाचित तिचा गैरसमज असेल, पण काही दिवसांत तिने अनेक वेळा कल्पनाला वेगवेगळ्या वेळी घराबाहेर जाताना आणि उशिरा परतताना पाहिलं. तिने कोणताही निष्कर्ष काढला नाही. ती फक्त निरीक्षणं करत राहिली. एके दिवशी कंपनीमध्ये काम सुरू असताना मंगेशचा मित्र प्रवीण त्याला भेटायला आला. "अरे, किती दिवस झाले, आता भेटायलाही वेळ नाही का?" प्रवीण हसत म्हणाला. मंगेशही हसला. "काम वाढलंय, ओव्हरटाईम करतोय, थोडे पैसे साठले की घराचं काम सुरू करायचं आहे." प्रवीणने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. "तुझ्यासारखा मेहनती माणूस कमीच आहे." दोघांनी थोड्या गप्पा मारल्या आणि आपापल्या कामाला निघून गेले. मंगेशला माहीत नव्हतं की पुढच्या काही दिवसांत त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. त्या आठवड्यात कंपनीत सलग रात्रपाळी सुरू झाली. मंगेशने घरी फोन करून कल्पनाला सांगितलं, "मी 2-3 दिवस उशिरा येईन, काळजी करू नको." कल्पनाने शांतपणे उत्तर दिलं, "ठीक आहे, स्वतःची काळजी घ्या." फोन ठेवला गेला. मंगेश पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाला. दरम्यान गायत्रीच्या मनातला संशय अधिकच वाढत होता. एका रात्री तिने घराच्या अंगणातून बाहेर पाहिलं. रस्त्यावर एका दुचाकीचा आवाज आला. एखादी व्यक्ती थोडा वेळ थांबली आणि काही वेळाने निघून गेली.
अंधार असल्यामुळे तिला नेमकं काही दिसलं नाही. मात्र आता तिला हे सर्व साधं वाटेनासं झालं. तिने दुसऱ्या दिवशी सकाळीही काही हालचाली पाहिल्या. तिच्या मनात एकच विचार सुरू झाला. जर हे खरं असेल तर मंगेशला याची कल्पना असायला हवी. तरीही तिने लगेच काही बोलणं टाळलं. कारण अफवेवरून एखादं कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये अशी तिची इच्छा होती. 2 दिवसांनी पुन्हा कंपनीत रात्रपाळी होती. मंगेश कामात गुंतलेला असतानाच त्याच्या मोबाईलवर गायत्रीचा फोन आला. तो आश्चर्यचकित झाला. गायत्रीने शांत आवाजात सांगितलं, "मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. आत्ता सांग." "फोनवर सांगणं योग्य नाही." मंगेशच्या मनात शंका निर्माण झाली. काय झालं आहे? काही क्षण शांतता होती. शेवटी गायत्री म्हणाली, "तू शक्य तितक्या लवकर गावात ये. मला जे दिसलं ते तुला सांगणं माझं कर्तव्य आहे." इतकंच बोलून तिने फोन ठेवला. आता मात्र मंगेशचं कामात लक्ष लागत नव्हतं. मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. घरात काही अडचण तर नाही? कोणी आजारी तर नाही? की काही वेगळीच गोष्ट आहे? त्याने तात्काळ सुटी घेतली आणि एका सहकाऱ्याची मोटारसायकल घेऊन गावाकडे निघाला. रात्र वाढत होती. रस्ता जवळजवळ ओस पडला होता. त्याच्या मनात भीती, संभ्रम आणि असंख्य प्रश्न होते. गावात पोहोचल्यावर तो थेट गायत्रीच्या घरी गेला. तिने त्याला शांत बसायला सांगितलं. "मी तुला जे सांगणार आहे त्याचा नीट विचार कर." मंगेश काहीच बोलला नाही. गायत्री म्हणाली, "मी काही दिवसांपासून काही हालचाली पाहत आहे, म्हणून तुला सावध करावंसं वाटलं. पण मी जे पाहिलं ते अंतिम सत्य आहे असं मी म्हणत नाही. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी स्वतः खात्री करून घे." हे ऐकून मंगेशच्या मनात अस्वस्थता वाढली. तो तिथून निघाला. त्याने कोणताही गोंधळ न घालता परिस्थिती समजून घेण्याचं ठरवलं. त्या रात्री तो शांतपणे चंद्रकांतच्या शेताजवळ पोहोचला. संपूर्ण परिसर शांत होता. द्राक्षबागेच्या रांगांमधून थंड वारा वाहत होता. दूरवर एका छोट्या खोलीत दिवा सुरू असल्याचं त्याच्या नजरेस पडलं. तो सावधपणे पुढे गेला. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. आता त्याच्यासमोर सत्य उलगडणार होतं. पण त्या क्षणी रागाने किंवा आवेशाने घेतलेला कोणताही निर्णय पुढे किती मोठा परिणाम करेल याची आणि आयुष्यभराची शिक्षा. मंगेश शांतपणे द्राक्षबागेच्या दिशेने पुढे जात होता. रात्रीची वेळ असल्यामुळे संपूर्ण परिसर शांत होता. दूरवर असलेल्या छोट्याशा खोलीत दिवा लागलेला दिसत होता. त्याच्या मनात शेकडो प्रश्न होते. गायत्रीने सांगितलेलं खरं असेल का? की हा सगळा गैरसमज असेल? तो काही क्षण जागेवरच थांबला. त्याच्या मनात 2 विचार सुरू होते. एक मन सांगत होतं, "आधी खात्री करून घे." तर दुसरं मन रागाने पेटून उठलं होतं. हळूहळू तो त्या खोलीजवळ गेला. आत काही व्यक्ती असल्याचं त्याला जाणवलं. त्या क्षणी त्याच्या भावना पूर्णपणे अनियंत्रित झाल्या. अनेक दिवसांचा ताण, कष्ट, विश्वास आणि मनात साचलेला संशय एका क्षणात संतापात बदलला. पुढच्या काही क्षणांत त्या ठिकाणी मोठा वाद झाला. वाद इतका वाढला की परिस्थिती हाताबाहेर गेली. रागाच्या भरात मंगेशने एक गंभीर आणि चुकीचं पाऊल उचललं. जे घडायला नको होतं ते घडलं. क्षणभरात सगळं शांत झालं. मंगेश स्तब्ध उभा राहिला. त्याच्या हातून घडलेली घटना आता परत फिरवणं अशक्य होतं. ज्याच्यासोबत आयुष्यभर संसार करण्याचं स्वप्न त्याने पाहिलं होतं, त्या नात्याचा शेवट एका दुर्दैवी प्रसंगात झाला होता. त्याच क्षणी त्याच्या लक्षात आलं, रागाच्या भरात घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. काही वेळाने त्या घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसर सुरक्षित केला, पंचनामा केला आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली. मंगेशने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. तो स्वतःच पोलिसांसमोर शांतपणे बसला होता. चौकशी दरम्यान त्याने सांगितलं की तो अनेक दिवस कुटुंबासाठी रात्रंदिवस मेहनत करत होता. त्याला संशय निर्माण झाला होता आणि त्या रात्री भावनांवर नियंत्रण राहिलं नाही. मात्र तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं, कितीही मोठा विश्वासघात झाला तरी कायदा स्वतःच्या हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर संबंधित पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. गावभर या घटनेची चर्चा सुरू होती. कोणी मंगेशबद्दल सहानुभूती व्यक्त करत होते. कोणी म्हणत होते की त्याने संयम ठेवायला हवा होता. तर काहींचं मत होतं की एका चुकीच्या निर्णयामुळे अनेक आयुष्य उद्ध्वस्त झाली. चंद्रकांतचं नावही तपासात समोर आलं आणि त्याचीही चौकशी झाली. उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर तपशिलांच्या आधारे पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई केली. या संपूर्ण घटनेत सर्वात मोठं नुकसान कोणाचं झालं? मंगेशनी आपलं स्वातंत्र्य गमावलं. कल्पनाचं आयुष्य संपलं. दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.